जाणं तर घेतच दादू बर का मला आता हॉस्टेलला टाकायचंय. नाही. हाय नमस्कार सर्वांना, आदित्य मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आज सकाळ सकाळी मस्त बाहेर बसलेलो आहे आणि दादूच्या पण चालू आहे का दादूला पण शेवग्याला आपलं शेवग्याला का नाही चौक्याला हॉस्टेलमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि यांना पण टाकलं होतं यांच्या पप्पानं, पण हे पळून आले ते. कसं काय पळून आले? पळून आलते जीवनात लागत आमची तर. मग मग काय डोंगरावर शाळा आहे. सकाळी सकाळी नाही उठलं तर मास्तर असे छेडते लोक. मास्तर राहते की नाही तर कोण येतं पाहता आम्हाला पण असे हाना थांबा एक मिनिट मग कसं झालं? कोणी प्लॅन केला होता? विचार कोणी केला सगळ्यात पहिलं? सगळ्यात पहिलं तुम्ही विचार केला असं. हा चला. हा मग आता मला करमत नव्हतं शाळात त्या. मग मला जीवर येतो शाळा करत. इथं मी शाळा केली नाही. भाऊजी तुम्ही होते का दोघं भाऊ? आणि ते एक मराठाच मुलगा भाऊ. मग किस नाव आता या राधा काकूचा. हम्म. आधी मला कुठं टाकलं शाळेत पाहिजे स्टार्टिंगला शेवग्याला टाकलं होतं. मग आधी शेवग्याला टाकलं शाळात. शेवग्याला टाकलं तर मग तिथं बी असं लहानपणा जायचं शाळात. दादवानी असं ना थोडा मोठा असं. पण मग असं भेव वाटायचं मला. कोणी दिसायचं नाही. घरचे लोक एकटं पळून कोण हॉस्टेलला जाणं सोपं नाही. लोक म्हणजे पण मग कसं आलं तुम्ही विचार केला होता का अगोदर? आणि मग मी विचारच केला एक दिवस अगोदर केला का ज्या दिवशी त्या दिवशी विचार केला? आणि मग आठ वाखाची विचार इथूनच होता. इथूनच होता का? किती दिवस राहिले तुम्ही तिथे गेल्यावर चौक्याला? अन्नाला गंध वाटत होतं. शिकन पोरग पोराच काही खरं नाही. काय बोल गाय बन मग शिकला असं फायदा झाला असतं ना. आता मोठ्या काका शिकला शरद अंकल शिकला जिजा मी राहतो. पण जिजा तर बरं आहे असं मस्त. मी कसं आहे असं आहे असं. पण तुम्ही आता तुम्हाला हा बरं मग होय. अय किती दिवस राहिले तुझी शाळेत तिथे चौक्यात? चौक्याला राहिलं मी समजा 2 दिन करायचं. एक हप्ताभर. बापरे. हप्त्यातच प्लॅन केला मी. किशोर किसना असं करायचं. कसं करतो पळून जायचं आपण. मसुबा नाही ते चौक्याला रस्त्यात वाटावर तिथून असं पायी पायी आलो. आणि जे निघलो पायी डायरेक्ट हरसूल लग पायी लगेच टीव्ही सेंटरला आला मी. मग तिथून मग तुम्हाला लोकांना विचार नाही का इतके पायी येऊ लागले तर? लोक काही नाही केलं गाडीवर बसल म्हणजे नाही का? आणि आम्ही कोणालाच म्हणलं नाही गाडीवर बसायला. काय काही घे नाही एवढं. तुम्ही लहान होते तेव्हा आलो मोठे होते. मग अंकलच्या घरी गेलो. लहानच त्याची जसं आहे ना. अंकलच्या पायीच गेलो. हम्म. आणि बसलो ते अंकल म्हणे काढ रे म्हणे बॅट. याला पाचलं म्हणे कस का आला म्हणे पळून. बाई. अशी इंडिकेटर किसना किशोर तसे लपू लपू लागलो. नाही खरंच मारा नाही आता अंकल आपलं. वारलं होतं का? मग अण्णा ते सकाराम अण्णा 2 जण आले. बाई तेव्हा तर फोन नव्हते ना कवा ते अर्ध ठिकाणी फोन. पण त्यांनी सांगितलं कॉन्टॅक्ट केला. फोन नव्हते मस्त कॉन्टॅक्ट केला. पण मग आता धाकच पड ना आम्हाला. मग तिथनंच वापस नेलं. तिथनं टिशा काढून आणल्या पेट्या दिल्या आमच्या डोक्यावर. मग आता शेवग्याला बी तसंच केलं मी. शेवग्याला काय शेवग्याला बी पायी आलो. शेवग्याला बी पायी झालं तुम्ही 2 दिवस. दोनदा टाकलं अंकल त्याने लय घाबरत मी पाहिला का नाही चूल द्यायला. आणि अंकलला घाबरलो ना. आणि आप्पाला गार्डन गाड्यांच्या अंकल कडक होते. अंकल अण्णा मग 2 जण वाढत होते. कोणाचं? अंकलचं नानाचं? अंकलचं नानाचं नाही. नाना दादाचं नाही आप्पाचं नाही. फक्त अण्णा अंकल. अंकल बी म्हणलं टर घाबरत म्हणून. सगळेच सगळं हो. अंकलचा लय दबदबा. अंग म्हणजे आप्पाशी बोलत नव्हती पटकन दिवशी. अंकल ना असं केलं तर मी असं कसं होतं आलं तुम्हाला काय नव्हतं त्याच्या टायमाला. चौकीनं आलं का त्याच्या टायमाला काय शाळात होतं त्या टायमाला. झालं नाही मग पळून आलो तिकडून शेवग्याला आलतो ना यात्रा वेळेस. शेवग्याला टाकलं होतं का अगोदर? चौकीला टाकलं मग शेवग्याला टाकलं होतं का? नाही आधी शेवग्याला टाकलं. शेवग्याला बी 8 दिवस राहिलो मी. शेवग्याला 8 दिवस राहिलो. मग तिकडून यायचं पुला लोक यायचं नुसतं दाटणं
आत्ता येतो मी नुसतं आत्ता येतो तर निघायचं पायी मधल्या गाड्याजवळ गावलं की इकडून लगे आलं मधल्या वाटानं एक दिवस एका बाबानं आणलं होतं मला नाड्यानं बापू त्यांना आणलं त्याला शेत दिले मी तू चाललंच कुठे घेऊन म्हणलं मला अरे बाप रे म्हणलं नक्की मला धरून चाललं म्हणलं त्याला लहानसं होते जीव लागत नाही शाळात पण मग आज पसतं येतो शाळा शिकला असतं तर काही असे बसले नसते बाजीवर एवढी डेअरी वाढून डेअरी गिरीचं वाढायचं नाही हा. पण मग शाळा शिकल्यावर माणूस वाया जात नाही काही आयट्या फायट्या केला असता म्हणूनच म्हणते का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो पेईन तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब सांगितलं ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेन ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मी आज काल 4 पेज अंकलनं त्यासाठी तुम्हाला हॉस्टेलला टाकायचं तुला बी आणि दिदीला बी आणि दादूला अंकलला फोन आणि अंकल हॉस्टेलला राहिला शावग्याला हो का तुमच्याने पळून यायला दे. अंकल नाही आले पळून अंकल हुशार होते आणि अंकलला 3-4 जण होते ते दीपक सर होते का ऋतिक होता शुभम होता ऋतिक होता वाटतं. नाही ऋतिक नाही शुभम होता हा होता ऋतिक कोणतरी अंकलला 2-4 पोर होते शाळेत मग अंकल हुशार होता पहिल्यापासून अंकल राहायला येते 10वी का 12वी गेलो होतं अंकल तिथं भाऊजी सिनियर केजी काका होय हा गाडीकरवाले मागं पळून गेले ते काका येत होते पण काकानं कंपनी करून आयटी केला म्हणून काकाचा फायदा झाला. आज कल्याण द्यायचं का काकाला आणि अंकलला लय डिमांड आहे फ्रीजवाले ते मम्मी कुठे जायचं आहे आता आपल्याला मामाच्या गावाला. इथं मम्मी पोळी घेतली आहे मम्मी आता पोळी करणार. आता मम्मी पोळी चांगलं धुवून घे. हाय नमस्कार. तर आता चालले बघा मी माहेरी मी आणि हर्षू आणि मस्त छान अशी मम्मीची साडी घातलेली आहे. तर चला मग सर्वांना. तर आता मम्मी चाललेली आहे ना आम्ही सकाळपासून 9-10 वाजल्यापासून आलोय पण आम्हाला काही वेळच भेटला नाही शूट करण्यासाठी. तर चालली आता मम्मी इथे म्हणजे पॅकिंग सुरू झाली आहे. लाईट काय गेली का टायमावरच मम्मी पाणी पिशवीत पाणी ठेवतो मैत्रिणी आहे पकडून दे बापरे करा पटकन आशीर्वाद द्या कुठे बंद कर चप्पल चप्पल ती पण घडवली मी घालून जाते का. बाय आई बाय. आम्हाला आठवण यायची म्हणून आम्ही फोटो काढतोय. अरे बाबा आज दरवर्षाला अजून वरच आपल्या खाली खाली ना याच्यावर पालगा सगळ्यात तारेला फोन कर रे जाईन तू उद्या जास लागत नाही जाय मग का जीवला गोळ्या गिळ्या खा जाय नाही बाई मी काय
गेली आहे.